हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सद्गुरूंना वंदन, सर्व संतांना वंदन, आपल्या सगळ्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। काल आपण 3ऱ्या श्लोकाचा विचार भगवद्गीतेतला करत होतो आणि त्याच्यावरच्या ज्या माऊलींच्या ओव्या आहेत त्याचाही विचार झाला। अष्टांग योग साधना जी आहे त्या अष्टांग योग साधनेचा एक मुद्दा ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेला आहे। म्हणजे ज्ञानेश्वरीची स्पेशालिटी आहे। गीतेपेक्षा ज्ञानेश्वरी वेगळी कशी ठरते तर असे काही मुद्दे ज्ञानेश्वर माऊलींनी मांडलेले आहेत की जे गीतेमध्ये सुद्धा त्याचं प्रतिपादन केलेलं नाही। असा बराचसा भाग ज्ञानेश्वरीमध्ये येतो। त्यामुळं आपण पुन्हा पुन्हा म्हणतो ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ आहे। हे गीतेवरील टीका किंवा भगवद्गीतेचं भाषांतर किंवा ट्रान्सलेशन आपण म्हणू शकत नाही। त्याच्यापेक्षा वेगळा भाग ज्ञानेश्वरांची स्वतःची प्रतिभाशक्ती त्यामध्ये त्यांनी वापरलेली आहे। त्यांनी वापरलेले सगळे व्याकरणाचे भाग, सगळे अलंकार, ही त्यांची जी प्रतिभा आहे ती त्यांची स्वतःची आहे, स्वयंभू आहे। आणि म्हणून इथं वर्णन करताना अष्टांग योग साधना जी सांगितलेली नाही भगवद्गीतेनं, ती योग साधना यामध्ये सांगितलेली आहे। जे योगिक क्रिया करतात त्यांच्यासाठी उपयुक्त ठरावी म्हणून। आणि आता अलीकडं ती बरीचशी मागे पडत गेलेली आहे। हे 7 चक्रावरती ध्यान करणारे ते सांगणारे मार्गदर्शकही आता नाही आहेत। 7 चक्रांची ठिकाणं, त्यावरती त्यांचे असणारे त्यांचे जे बीजमंत्र आहेत त्या बीजमंत्राची माहिती फार कमी लोकांना आहे। आणि पुस्तकात वाचून जर कोण करायला लागलं तर कदाचित तो धोकाही संभवण्याची शक्यता आहे फिजिकली। त्यामुळं फारसं तिकडं न वळता माऊलींचं दुसरं बरंचसं काय काय आहे, पण त्यांनी वर्णन करताना मात्र अष्टांग योगाचं सांगितलेलं आहे। 5 यम आहेत त्याचं पालन करावं, 5 नियम आहेत त्याचं पालन करावं। नंतर आसन आहे, प्रत्याहार आहे, ध्यान आहे, धारणा आहे, समाधी आहे। ह्या 8 अंगांचा विचार माऊलींनी मागच्या ओळीमध्ये आपण आणि 3ऱ्या श्लोकाचा आधार घेऊन केलेला। फक्त रेफरन्स घेतात ते भगवद्गीतेचा आणि स्वतःचेच मुद्दे मांडलेले आहेत माऊलींनी। माऊली हा भगवान श्रीकृष्णाचे पूर्ण अवतार मानले जातात आणि त्यामुळं जी भगवद्गीता श्रीकृष्णाच्या मुखातून बाहेर पडली कुरुक्षेत्रावरती, तीच भगवद्गीता मराठी भाषेमध्ये नेवासा या ठिकाणी ज्ञानेश्वरांच्या रूपानं बाहेर पडली। मुख बदलली किंवा त्यांची ठिकाणं बदलली, पण तत्त्वज्ञान मात्र बदललं नाही। म्हणून भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान जगतमान्य झालं, तसं ज्ञानेश्वरीचंही तत्त्वज्ञान त्याला फक्त लिमिटेशन्स आहे भाषेची। म्हणून भाषेचं लिमिटेशन असल्यामुळं गीते इतकी प्रसिद्धी ज्ञानेश्वरीला मिळाली नाही, एवढाच फक्त आहे। पण तसंही आता नाही आहे। आता खूप भाषेतून ज्ञानेश्वरीची भाषांतर आपल्याला बघायला मिळतात, पण त्याचा खरा आनंद आहे तो मराठी भाषिकांसाठीच आहे। म्हणून माझ्या मराठीची बोलू कौतुके ते अमृतातही पैजा जिंके, ऐशी रसिके अक्षरे मिळविन माऊलींची प्रतिज्ञा आहे। मराठी भाषेचा उदो आणि मराठी भाषेला मुख्य स्थान देण्याचं काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे। त्यामुळे 700 वर्ष झाले ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान जुनं झालेलं नाही, शिळं झालेलं नाही किंवा लोकांना तेच वाटत नाही। तेच न वाटावं असे एक कौशल्य माऊलींनी वापरलेलं आहे। रोज ओवी एक वेगळी वाचायला लागलो की तीच ओवी आपल्याला नवीन वाटायला लागते। इथं अष्टांग योगाचा उपयोग करून माऊलींनी समाधी सुखाचा आनंद कसा घ्यायचा असतो याचंही वर्णन केलेलं आहे। त्यामुळे आपल्याकडे मुळात यम नियम जे 5 आहेत त्याचा आपण काल विचार केला, त्याची अगोदर सुरुवात आपण करावी लागते, मगच ध्यानाला बसावं। मग हे ध्यान कठीण आहे म्हणून म्हणजे त्याला पर्वतावर चढणं
जसं कठीण असतं एखाद्या सुळक्या पर्वतावर चढणं, तसं कुंभक रेचक आणि पूरक करणं, प्राणायाम करणं, एक विशिष्ट प्रकारचं आसन घालून बसणं, यम नियमांचं पालन करणं, ब्रह्मचर्य व्रत सांभाळणं गृहस्थाश्रमी लोकांना फार कठीण आहे. हे जाणूनच गृहस्थाश्रमी असणारे संत जे आहेत आपले, त्यांनी बरोबर तत्वज्ञान आपल्यापुढे मांडलेलं आहे की जे आपल्यासाठी सुखदायी होईल. आणि म्हणून इथं वर्णन करताना ही समाधीसुद्धा सुखाची समाधी कशी होईल, तर समाधीचा विचार कालापरी केला होता. ही बैठक मारून घेतलेली समाधी आहे. परमपूज्य काका मात्र बोलतात की जाता येतेची समाधी, चालता बोलतेची समाधी असली पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे संसारातल्या आणि प्रपंचातल्या पाहताना बाद करून पाहावा. बाद करून शब्दाचा अर्थ आहे ते मिथ्या आहे, ते न टिकणारं आहे. मला माझ्या कामापुरता त्याचा वापर करून घ्यायचा आहे. म्हणून म्हणतात काय म्हणतात, परमपूज्य काकांचंच वाक्य आहे, नो द सिस्टम, नो द सिस्टम, यूज द सिस्टम अँड फॉरगेट इट. ह्या 3 मुद्द्यामध्ये त्यांनी मुद्दे असे मांडलेले आहेत. ग्रंथांचाही वापर करायचा, नो द सिस्टम, ग्रंथाकडून जाणून घ्यायचं काय काय त्याच्यामध्ये गर्भितार्थ कोणता दडलेला हे जाणून घ्यायचं, त्याचा वापर करायला चालू करायचं. यूज द सिस्टम, ती सिस्टम जी वापरलेली आहे ती आपल्या जीवनामध्ये वापरली पाहिजे. लोकांना सांगण्यासाठी नाही, पाठ करण्यासाठी नाही, स्वतःच्या आयुष्यात बदल करण्यासाठी आहे. पुढचा श्लोक आता आपण येणार आहे, कारण माझ्या आयुष्यात बदल करायला कोणीही येणार नाही, सद्गुरू सुद्धा. त्यांच्या कृपा होतात, पण त्या कृपेसाठी आपण पात्र असलं पाहिजे ना. बाहेर ऊन अगदी सुरेख कोवळं ऊन पडलेलं आहे, मग मी अंगावर पांघरून घेऊन जर खोलीमध्ये झोपलो असेल तर सूर्याचा काय दोष आहे काय सांगा. सूर्य म्हणतो या बाहेर पडा, ही पात्रता आपली, बाहेर पडणं ही पात्रता, आणि सूर्य तयारच आहे द्यायला. सद्गुरू संत ज्ञान द्यायला तयार आहेत. आमची पात्रता कमी पडते, त्यामुळं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही. हा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे इथं म्हणताना म्हटलेलं आहे की तो अधिकार प्राप्त करण्यासाठी संतांनी अत्यंत विशिष्टपूर्ण असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या प्रकारची उपनिषदं, सगळा वेदांत, सगळी ही पुराणं जी आहेत, 6 शास्त्र, 18 पुराणं आणि 4 वेद, यांचा सगळ्यांचा उहापोह ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. हा असा अगदी विलक्षण असा ग्रंथ आपल्या मराठी भाषिकांसाठी देणगी आहे, पण त्याचा वापर केला तर. महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आणि ज्यानं ज्ञानेश्वरी वाचली नाही त्याचं आयुष्य वाया गेलं. किंवा महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ज्याला ठाऊक नाही त्याचा जन्म वाया गेला. या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत मराठी भाषिकांच्या. मराठी भाषिक म्हणून त्यांच्यापासून आपण वेगळे आहोत, हिंदी भाषिकांपासून, इंग्रजी बोलणाऱ्यांच्यापासून, असा त्याचा मुळात अर्थ नाही. पण आपल्या भाषेचा गर्व असावाच, त्याचा स्वाभिमान असायलाच पाहिजे. ती जपावी, वाढवावी, ती राहावी, टिकावी म्हणून प्रयत्नशील राहावं. पण बऱ्याच वेळा असं होतं की नवीन काहीतरी गोष्टी करण्यामध्ये काही इतर भाषा जाणून घेऊन येत असं नाही बरं काय. म्हणून परमपूज्य काकांनी सांगितलं ही सिस्टीम आहे ना जाणून घ्या, जी परमार्थाची सिस्टीम आहे जाणून घ्या, आणि विशेष करून कुणाकडून तरी जाणून घ्या. कोण भेटलं नाही तर ग्रंथांच्याकडून जाणून घ्या. आपल्याला सद्गुरू जर भेटले नाहीत, मार्गदर्शक जर भेटले नाहीत तर ग्रंथांच्याकडून जाणून घ्या. म्हणून नो द सिस्टम, यूज द सिस्टम, आपल्या आयुष्यात बदल करून घ्या, त्या पद्धतीनं बदल करून घ्या. इकडं तिकडं विस्कटलेलं असतं त्याची घडी घाला. आपलं अस्ताव्यस्त आयुष्य असतं, ही प्रारब्धाची देणगी आहे. इकडं बिघडले तिकडं बिघडले, काय नातलगांचं बिघडलेलं, घरातलं काहीतरी बिघडलेलं, नोकरीमधले असलेले काहीतरी त्यामध्ये क्रायसिस असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार ही बिघडलेली घडी म्हणायची. ह्या बिघडलेल्या घडीला व्यवस्थित लावायचं काम संतांचं तत्वज्ञान करतंय. कुठं बिघडलंय सांगतात, तू असा का वागतोस, तुला असं का होतंय, याचं काम इथं हे वर्णन केले, लक्षणं सांगितलेले, जे डायग्नोज केले त्याने, असंच आहे, ह्यामुळे तुला तसं होतंय. मग तू काय कर, त्याच्या खाली औषधाची प्रिस्क्रिप्शन आहे, औषधाची प्रिस्क्रिप्शन आहे, निदान करून दिलेलं आहे. आता औषध न खाणाऱ्याला संत काय करतील सांगा. प्रिस्क्रिप्शन दिलं, पण ते प्रिस्क्रिप्शन प्रमाणे औषधं न खाणाऱ्या, रोज प्रिस्क्रिप्शनच वाचलं तर, माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन आहे म्हणजे ग्रंथ आहेत, शास्त्र आहे, रोज नुसतं प्रिस्क्रिप्शनच वाचायचं, औषधं खायची नाही. माझं अज्ञान दूर होईल का, माझं दुःखाचा प्रकार मला कळेल का, अजिबात कळणार नाही.
नुसतं वाचून चालणार नाही. म्हणून नो द सिस्टम, यूज द सिस्टम. पण जेव्हा यूज होते आणि आपण अनुभव घेतो ना, त्याचा अनुभव आला म्हणलं ना, त्यांना बाजूला करायचे. फॉरगेट इट. नाही फॉरगेट केलं ना, डोक्यावर येऊन बसतो आणि अहंकार वाढवतो. मी इतके ग्रंथ वाचलेत, इतक्या लोकांना मी मार्गदर्शन केलं, मी इथं देणग्या दिल्या, त्यामुळे अशा त्या ठिकाणी मंदिरं बांधण्यासाठी माझ्या पैशाचा वापर झाला, हे डोक्यावर बसलेला परमार्थ म्हणायचा. मूळचं ओझं अगोदर संसाराचं आहे, नंतर परमार्थाचं ओझं घेतल्यासारखा प्रकार होऊन बसतो. म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी परमपूज्य काका सांगतात, फॉरगेट द सिस्टम. फॉरगेट करणं कठीण असतं बरं का, फार महत्त्वाची गोष्ट आहे. नोईंग इज ऑल्सो डिफिकल्ट अँड फॉरगेटिंग इज ऑल्सो डिफिकल्ट. मधली सिस्टम युजिंगची आहे ना, ठीक आहे, इकडं तिकडे जर वापरलं कळाय तरी पाहिजे, आणि केलेलं विसरणं फार अवघड आहे. मुलांना जन्म देणं सोपं आहे, पण मुलांना डोक्यातून बाहेर काढणं अवघड आहे. हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. प्रॉपर्टी घेणं सोपं आहे, पण माझी प्रॉपर्टी आहे हे मनातून काढणं फार अवघड आहे. हे माझं नव्हे, हे विसरणं हे संन्यासाचं लक्षण आहे. मी माझे ऐशी आठवण, विसरले जयाचे अंत करणं, पार्था तो संन्याशी जाणं. ज्यानं माझ्यातला मी जो आहे तो मीपणा घालवला, अहंकार घालवला, आणि माझं 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 जे वाटतंय, शरीरापासून सुरुवात, हे माझं आहे, हे शरीर माझा देह, इथूनच सुरुवात होते. मग पुढचं असणारं सगळं वस्तुरूपानं असलेला सगळा दृश्य पसारा जो आहे, त्यात नातलग पण आहेत, हे माझे. पण आपल्याला फुकतात आणि बोचतात कोण असतील तर माझे. मला जी बोचणी आहे, टोचणी लागते, मी अस्वस्थ होतो माझ्यामुळं, आणि त्यालाच मी माझा शिक्का कसा काय देतो, हा प्रश्न मी स्वतःला विचारला पाहिजे. माझं कुणाला म्हणावं, जे माझं हित करतात ते. म्हणून संत माझे, गुरु माझे, शास्त्र माझं. मग हे नातलग नव्हेत माझे, कारण ते माझं भलं करायसाठी नाही, कदाचित माझं अकल्याण करतील ते, त्यांच्या नादाला मी लागलो तर. पण शास्त्रांच्या, ग्रंथांच्या आणि संतांच्या नादाला जर लागलो तर ते मात्र माझ्या कळकळीनं भलं करतील, कारण त्यांना फार आमच्याबद्दलची कळकळ आहे. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, तुकाराम महाराज म्हणतात. हे बुडणारे जे लोक आहेत ना, मला पाहवत नाही म्हणून मी बोलतो, म्हणून मी हे ग्रंथ लिहिलेत, म्हणून मी अभंग सांगितले, असं ते बोलतात. आणि त्यांच्या उद्धारासाठी मी प्रयत्न करतो म्हणतात. म्हणून आपल्याकडेच येतो परमार्थ, नेहमी बोट आपल्याकडे दाखवतो बरं का. आणि प्रपंच हा बाहेर असतो आणि परमार्थ हा आत असतो. परमार्थ आत आत चालू असतो आणि प्रपंच हा करायचा असतो. करणं यामध्ये संपूर्ण आहे. करण्यामध्ये जसा संयोग आहे तसा वियोग निश्चित आहे. पण माझाच मला वियोग कधी होत नाही. मीच मला विसरलो असं कधी आपण म्हणत नाही. माझा चष्मा विसरला, माझा मोबाईल विसरला, माझी कपड्याची बॅग विसरली असं म्हणतो. मी विसरलो असं कधी होत नाही. म्हणून ज्याचा वियोग होत नाही ते मी आहे. कायम चिंतन करायचं. जे माझ्यापासून जात नाही ना ते मी आहे. ते माझ्यापासून म्हणजे माझ्याबरोबर सतत असतं. मी झोपलो तरी माझ्याबरोबर असतं, जागा असतो त्यावेळी असतं, ऑफिसला जातो त्यावेळी मी माझ्याबरोबर असतो, घरात असतो त्यावेळी असतो. माझ्याबरोबर कोण नसतं. मी ऑफिसला गेल्यावर घर माझ्याबरोबर नसतं, घरात दागिने असतात ते दागिने घरात असतात. माझा बँक बॅलन्स पण आहे तो बँकेत असतो, माझ्याबरोबर नसतो. माझी कपड्याची बॅग आहे घरात असते. कशी गंमतशीर गोष्ट आहे बघा. मी ज्यांना माझी नाती मी जवळची मानतो ती त्यांच्या व्यवसायामध्ये व्यस्त असतात. माझ्याबरोबर कोण आहे? मी. हा मातला मी ज्यानं ओळखला त्याला संन्यासी म्हणायचं म्हणतात माऊली. कशी अवघड आणि सोपी वाटते बघा. दिसायला सोपी आणि अंगीकारायला अवघड असणारी ही व्याख्या आहे. म्हणून याचा विचार हळूहळू आपण करावा. म्हणून माऊलींनी सांगितलेला विचार जो आहे हा विचार थोडासा योगाचा, आपल्याला न पचणारा, ज्याला पचेल, ज्याला मार्गदर्शन मिळाले त्यांनी या मार्गाने अष्टांग योगाच्या जावं, यमनियमाचं पालन, प्रत्याहार करावा, धारणा धरावी, ध्यानात शिरावं. हे शिरणं नसतं बरं काय ध्यानात. ध्यान लावायचं नसतं, ध्यान लागायला लागतं. आपण लावायचं जातो. आपण झोप लावायची नसते, आपल्याला झोप लागत असते. कायम आपण विचारच करत नाही. झोप आपण लावली, मी आता झोपणार आहे असं ठरवून किती जण झोपू शकतात बघू, सांगा बघू. शक्य तरी आहे का हो? झोपणार आहे म्हणे मी, झोपणार असेल तर नाही, झोप लागते हा मुद्दा आहे त्यातला. मग त्यासाठी जी तयारी असते ना ती तयारी असते. फक्त मी लाईट्स बंद केल्या, मऊ अशी गादी मी अंतरली, हां, मी आपला निवांत झोपलो, मला जी
पिलो लागतं ते घेतलं, उशाला घेतली मी, ह्या सगळ्या गोष्टी या बाजूच्या आहे. पण ह्याच्यामुळे झोप लागते काय? नाही. जरी आपण इतकं कंटाळलेलो असेल तर कुठल्या तरी गवतावर जरी असं झोपलो आपण एखाद्या बागेमध्ये तरी पण झोप लागते. मग म्हणजे आपण म्हणतो काय माहिती आहे, माझ्या घरामुळे झोप लागते, माझ्या गादीमुळे झोप लागते, लाईट घालवल्यामुळे झोप लागते. अजिबात नाही. असं जर म्हणून म्हणतोय आपण, मला ह्यामुळं बरं वाटते, त्यामुळे बरं वाटते, नाही बरं वाटत, मला माझ्यामुळेच बरं वाटते. मी खुश असेन माझ्यामध्ये, दुसऱ्यामध्ये नाही. अत्यंत अवघड गोष्ट आहे. मी दुसऱ्यामध्ये माझी खुशी आणि माझं सुख शोधायला जर गेलो, मी दुःखी झालो म्हणून समजायचं. आमच्या दुःखाचं मूळ हेच आहे की माझं सुख मी काय केलं, डिपेंड केलं. विचार केला मूळचा मी इंडिपेंड आहे, तरी पण मी डिपेंड का राहतो, हा मुद्दा मला विचारायला पाहिजे. कायम आपण विचार करतोय. समोरचा एखादी गोष्ट पदार्थ आहे ना, तो पदार्थ मला गोड लागतो, याचं कारण माझ्या जिभेमध्ये गोडवा आहे. आपण म्हणतो तो पदार्थ तसा आहे म्हणून. नाही, पदार्थ असून सुद्धा आजारी माणसाला तो कडू लागतो आणि प्रेत ते खातच नाही. विचार करायला पाहिजे ना आपण. मग तो गोड असता तर सगळ्यांना गोड लागायला पाहिजे. ते म्हणतात गोडच लागत नाही. मग मला का गोड लागतं? मला गोड लागतं म्हणजे लागतो गोड आहे म्हणून नव्हे, बरं का. गोड असेल हा त्याचा गुणधर्म. माझ्या ठिकाणी ती शक्ती जर गोड जाणून घेण्याची नसती तर ते मला गोड लागलं नसतं. म्हणून आतमध्ये माझ्या असणाऱ्या त्या शक्तीचा रिस्पेक्ट केला पाहिजे आपण. ही फार महत्वाची सूचना संत आपल्याला देतात. आतमध्ये माझ्यात ती शक्ती आहे, मी किती आदर करतो त्याचा. सगळ्या जगाला आदर देतो, माझ्या प्रॉपर्टीला आदर देतो, आणखीन काहीतरी बिघडू नये म्हणून जपत असतो. मी बिघडू नये म्हणून कधी जपतोय काय सांगा? माझं मन दुखवू नये म्हणून माझ्या मनाला कधी जपतोय का बघा? मन दुखवणाऱ्या गोष्टी मी सतत करत राहतो. मग माझ्यावर मी अन्याय करतो, मी माझा रिस्पेक्ट करत नाही. कदाचित मी दुसऱ्यासाठी मी माझ्या अन्याय करून घेतो. त्यांना काय वाटेल, यांना काय वाटेल, म्हणून मला काय वाटेल याचा मी विचार सोडून दिला, म्हणून मी दुःखी आहे. संतांचं सांगणं आपण प्रॉपरली लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं वाचत ग्रंथ सुटत चालणार नाही. चिंतनाला फार महत्त्व आहे. विचार करायचा, विचार बरा निश्चयो शाश्वताचा करावा. जे टिकणार आहे त्याचा विचार करावा, जे जाणार आहे त्याच्या विचाराला दुर्लक्ष बाजूला करावं. ते विचार घालवण्याचा प्रयत्न करणं त्याला साधना म्हणतात, बाकी अन्य काही नाही. हा विचार माझ्यासाठी उपयोगाचा नाही, टाकाऊ आहे. सत्य जे आहे तेच माझ्यासाठी उपयोगाचं आहे. जे जाणार माझ्यापासून नाही ते माझ्यासाठी उपयोगाचं आहे. बाकी सगळी दुनिया संपली तरी चालेल, मी आहे. सगळीजण म्हणतात बघा, आपल्याला विसर कधी पडतोय का बघा. सगळीजण. अमृतानुभव नावाचा ग्रंथ आहे माऊलींचा एक. त्या अमृतानुभव ग्रंथामध्ये एक मूवी आलेली आहे. त्याचा सार असा आहे, एक काळा कुट्ट मनुष्य अमावास्याच्या काळ्या कुट्ट अंधारामध्ये बसलेला आहे, जंगलामध्ये एकटाच आहे, कोणीही नाही, आणि तो एकटाच बसला. पण जाता जाता समजा तिथून कोणीतरी हाक मारली त्याला, तो त्याला पण दिसत नाही, तो दुसऱ्यालाही दिसत नाही, पण त्याला माहिती आहे ना मी आहे. तो म्हणते अहो मी आहे की. अहो मी आहे म्हणजे कुठं आहे? तो म्हणतो तुला तू दिसतोस का? नाही दिसत. मलाही तू दिसत नाहीस. नाही दिसत नसेल हो, पण मी आहे. असं जे वाटते ना, जे दिसतच नाही तरी असतं, त्याला देव म्हणायचा. फार गंमतशीर गोष्ट असते. आणि विचार करायला आपण लागलो ना तर विचार करायला प्रवर्तक करणारे ग्रंथ आहे. विचाराची शृंखला चालू कशाला होणार? अभ्यासामुळे. नाही तर विचार करायला आपल्याला साधन नको काय? कशाचा विचार करायचा? मग सगळ्यासारखा पसारायचा आणि प्रपंचाचा आणि बायका मुलांचाच विचार करत बसायला पाहिजे, कारण तेच सतत असतात ना सहवासामध्ये. या विचारातून बाहेर पडण्यासाठी वेगळा विचार तिथं स्थापित करावा लागतो. जे होतं, ज्यामुळे मला आजपर्यंत फायदा झाला नाही, याचा अर्थ ते चुकीचं होतं म्हणून ते मला काढावं लागेल. आणि त्यासाठी नवीन ठिकाणी काहीतरी एस्टॅब्लिश करावं लागेल. आणि नवीन करणं म्हणजे नवीन संस्कार घालून टाकायचे. माझ्या घराचा कलर मला बदलायचा असेल ना, तर असा करबरीत टोकदार अशा जाळीचा असलेला ब्रश वापरतात बघा, आणि ते घासून घासून भिंती काढत असतात. आणि ते घासून काढल्यानंतरच नवीन कलर बसतो. आता आपल्याला परमार्थाच्या नवीन तत्वज्ञानाचा आपल्या चित्तावरती कलर द्यायचा आहे. आणि जुने घासून काढायला पाहिजेत ना. ते जुने संस्कार आहेत. मी असं आहे, मी तसं आहे, मी अमुक आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, मी बाप आहे, मी आजा आहे, कोणच मी नाही आहे, मी माणूस आहे, इथंपर्यंत यायला पाहिजे. एवढंच म्हणा ना, मी माणूस आहे.
त्याच्याही पलीकडे आहे मी ब्रह्म आहे, नाही पचत ते आपल्याला. मी भगवंतच आहे, नाही पचत आपल्याला. पण माणूस आहे म्हणूया ना. काकामध्ये का गुंतायचं, पतीमध्ये का गुंतायचं, पत्नीमध्ये का गुंतायचं, आईमध्ये का गुंतायचं, बापामध्ये का गुंतायचं, आजोबामध्ये का गुंतायचं, कुणाचं गुंतायचं? मग माणूस. दिस इज द रिअल आयडेंटिटी. खरी आयडेंटिटी आपल्याला लक्षात आलेली नसल्यामुळं नको असलेल्या वेगवेगळ्या ओळखीमध्ये स्वतःला आपण जोडून घेतो आणि तेच मी आहे, मी आहे. अरे आई आहे ही व्यवहाराची बाब आहे, पण आई आपण नाही. न मे मृत्यूशंका न मे जातीवा भेदा, पिता नैव मय नैव माताच जन्मा, न बंधूर न मित्रम गुरुर नैव शिष्या, चिदानंद रूपा हा शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? शिवरूप आहे. मी माता नाही, मी पिता नाही, मी बंधू नाही, मी मित्र नाही, मी गुरु नाही, मी शिष्य नाही. फार उच्चकृतीची अवस्था आहे बरं का. मग मी कोण आहे? ते शिवतत्व मी आहे. माझ्या सुखासाठी मला दुसरा आणावं लागत नाही. तर ती जे येणार आहे ना ते माझ्यातलंच घेऊन ते त्याला वाटते. ते जशी एखादी गोष्ट आहे, आपण म्हणतोय काय आहे, लाडू गोड आहे काय? हो लाडू गोड नाही, गोड लाडू. तर लाडू गोड नाही, मग काय गोड आहे? साखर गोड आहे. आपण म्हणतोय लाडू गोड आहे, चुकीचं बोलतोय. म्हणून म्हणतोय प्रपंचात सुख आहे. प्रपंचात नाही, माझ्यातला सुख जे आत आहे तो जरा जो वाहतो त्यातलं ते थोडं घेतंय आणि परतून मलाच देतंय. दुसरं काही करत नाही. माझी मुलं माझ्यावरतीच मोठी होतात आणि कधी कधी आपल्याला खर्चासाठी पैसे देतात. त्यावेळी आपल्याला वाटते अरे वा मला मुलाने दिलं. नाही मुलाने दिलं, मीच त्यांना दिलं होतं. त्यातले थोडे मला द्यायला लागलेत ते. आपण हा विचार केव्हा कळतो? तेव्हा मी स्वयंभू आहे, मला कोणावर अवलंबून राहायची गरज नाही. व्यवहाराच्या पातळीवर थोडीशी मदत आपल्याला जी सामाजिक लागत असते ती घ्यावीच. म्हणून वापरावं, समजून घ्यावं. विसरून जाणं फार गरजेचं आहे. विसरायला चालू करायचं. विसरणं ही फार मोठी श्रेष्ठ दर्जाची कला आहे. उलटं बोलावं लागलं बरोबर आहे. आपण म्हणतो आठवणं ही चांगली आहे. अहो आठवणीत राहत नाही म्हणून व्यायाम करा. तो जिभेचे वगैरे व्यायाम सांगतात योगिक प्रक्रियेमध्ये. का? साठीनंतर ते कुठला आजार आहे ना तो मेंदूचा, त्यामुळं विस्मरण सुरू होतं. म्हणून तो विस्मरण होऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं मी आंधळा आहे, मी काय म्हणतात बहिरा. बहिरा झालं म्हणजे काय? नको ते ऐकण्यापेक्षा बहिरे पण बरं, नको ते पाहण्यापेक्षा आंधळं पण बरं. हा जो मुद्दा आहे ना त्याला म्हणायचं विसरणं. आणि ज्यावेळी असं आपण प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी विसरायला लागतो, माझा केलेला अपमान, माझी केलेली निंदा, माझा मत्सर ज्याने केला त्यांना विसरणं, ज्याने मला मान केला, मला खाऊ घातलं त्यांनाही विसरणं. कारण दोन्ही गोष्टी बोचतातच बोचतात. विसरण्याचं जे आहे कौशल्य आपण आत्मसात करायला शिकलो पाहिजे. अगदी प्रॅक्टिकली आपण बोलायला लागलो बरं काय. अजिबात देवाचा धर्माचा संबंध यामध्ये नाही. हे तत्वज्ञान जरी हिंदू धर्मातलं सांगत असलो तरी हे काय मुसलमानाला लागू नये, हे काय ख्रिश्चनांना आणि शिखांना लागू नये. आहे ना, विसरणं माझ्यासाठीच योग्य आहे ना. कुणासाठी? ते धर्माचा संबंधच काय आला? म्हणून मी कुठल्या धर्माचा नाही, मी कुठल्या पंथाचा नाही, त्याचं कारणच ते आहे. आणि सगळ्यांचं हे आहे त्यासाठी वेगळा विचार इथं माऊली मांडतात. अजून आपण मुख्य गोष्टीला सुरुवात करायला लागलोय. 4थ्या श्लोकाला आपण जायचं आहे. माऊली काय बोलतात याचा विचार आपण थोडासा करणार आहोत. मागे जाय सांगितलं जे पुढील पैस पारुके मागिले स्मरावे ते ठाके ऐसी सरसीय भूमिके समाधी राहे. समाधीची अवस्था शेवटी सांगितलेली आहे. आपण यम पाळले, नियम पाळले, आसन व्यवस्थित घालता आलं, प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवली, नंतर पकडून ठेवण्यासाठी धारणा केली. एखादी गोष्ट पकडून ठेवा लागते ध्यानापूर्वी, ती पकडून ठेवली, नंतर ध्यान लागलं आणि ध्यानातनं हळूहळू हळू समाधीमध्ये जाण्याची प्रक्रिया माऊलींनी वरच्या ओळीमध्ये सांगितली आणि त्याचा अनुभव सांगितला आहे बघा. त्यावेळी अशी समाधी लागली, इतकं खोल ध्यान लागलं तर मागची भावी काळातील कर्तव्याचा विस्तार बंद पडतो. म्हणजे पुढे काहीतरी आम्ही हे करायचं आहे. पुढील पैस पारुके भविष्याबद्दलची चिंतनं थांबतात. मागील स्मरावे ते ठाके भूतकाळ विस्मरणात जातो आणि ऐसे सरसीय भूमिके समाधी राहे. याच स्थितीला समाधी म्हणतात. आता ही समाधी चालता बोलता सुद्धा येते. मला समाधी लावता येत नाही, मला हे करता येत नाही, काही म्हणायची गरज नाही. विसरणं आहे.
भूतकाळाबद्दलच्या चिंता आणि भविष्य काळाबद्दलचं चिंतन ज्यावेळी आपण सोडतो ना, त्यावेळी प्रसन्नतेला आणि आनंदाला सुरुवात होते. आपण भूतकाळामध्ये रमत असतो. परमपूज्य काका म्हणतात, भूतकाळातल्या बुड्या आणि भविष्य काळातल्या उड्या ज्यावेळी आपण बंद करतो, त्यावेळी वर्तमान काळामध्ये येतो. आणि वर्तमान काळ जो आहे तो आपल्याला सुखदायी असतो. आत्ता या ठिकाणी जे आहे ते मी, बाकी इकडलं काही नाही. याला समाधी म्हणतात. मग ही समाधी योगाच्याच बाबतीत लावा लागते काय? नाही. आपल्याकडं वेदांताचं तत्वज्ञान इतकं सोपं आहे आणि करायला गेलं आणि वापरायला गेलं तरी सुद्धा ते अंगीकारायला गेलं तरी सोपं आहे. पण तशा पद्धतीने सुद्धा समाधी लावता येते, याचा विचार माऊलींनी या श्लोकाचा शेवट करताना मांडलेला आहे. आताही आपण पुढच्या श्लोकामध्ये तीच मांडणी करताना म्हणतात, शेवटची उभी काय होती कालची बघा. येणे उपाय योगारूढ, जो निर्वधी झाला प्रौढ, तयाची या चिन्हांचा निवाड सांगेन ऐक. असा प्रौढ अवस्थेला पोचलेला. प्रौढ म्हणजे शरीरानं आणि वयानं प्रौढ नाही. परमार्थ कधी वयाचा विचार करत नाही. प्रौढत्व ज्यावेळी येतं ना, ते प्रौढत्व विचारांचं असतं, साक्षरतेचं असतं, समजूतदारपणाचं असतं. त्याला सोसॅबिलिटी म्हणतो आपण, ते वाढली पाहिजे त्याला वय म्हणतात. आपण हे वय काय म्हणतोय, आम्ही 50 वर्षाचा, आम्ही 40 वर्षाचा, या वयाला काय किंमत आहे आपण म्हटले. तेही कॅलेंडर घरात आहे आणि जन्मतारीख माहिती आहे म्हणून मोजतोय आपण. हे काउंटिंग नाही आहे काळाच्या ठिकाणी. काळ अनंत आहे, त्या ठिकाणी मोजणं नसतं, त्याच्या पलीकडं आहे. आपण म्हणतोय सूर्याचं उगवणं इतक्या वेळात आहे, पण सूर्य मावळला तर कधी? सूर्याला म्हणलं तू 6 वाजता उगवतोस आणि 6:30ला मावळतोस, तर मग तुला वेळ आहे का काय? कुठं मी मावळतोय आणि कुठं उगवतोय? माझ्या दृष्टीनं मी बोलतोय बरं काय. ते हा मावळला आणि हा उगवला, माझी दृष्टी आणि त्यातला दोष आहे. सूर्य म्हणजे तुमचं तुम्ही सुधारा जावा, मला सांगू नका काय. ते माझं मला सगळं चाललेलं आहे. हितं माऊली बोलतात, जे प्रौढत्व येतं ना, ते प्रौढत्व विचारांचं पारमार्थिक प्रौढत्व आहे, वयाचं प्रौढत्व नव्हे. मग बऱ्याच वेळा एक आजोबा आम्हाला भेटले होते 80 वर्षाचे, आणि त्यांनी दीक्षा घेतली, अनुग्रह घेतला काकांचा. मग ते जरासे बरेचसे विचारही होते, खूप ग्रंथांचा अगोदर अभ्यास केलेला होता. आणि ज्यावेळी ते बाहेर पडले, 1-2-4 वर्षानंतर भेटले, त्यावेळी आम्ही म्हटलं, आता आजोबा किती वय झालं तुमचं? ॲक्च्युली त्यांचं वय त्यावेळी 84 वर्षाचे होते. तर म्हटले माझं वय 4 वर्ष आहे. म्हणजे असं कसं काय बोलताय? तर 4 वर्षापूर्वी मला गुरु भेटले आणि त्यांनी मला पुनर्जन्म दिला, तेच माझं वय आहे. ज्यावेळी मला समजायला लागलं ना मी कोण आहे, तो माझा जन्म आहे. ही गोष्ट ज्यावेळी आपल्या लक्षात येईल ना, तर मी मरत नाही हे मला कळेल. माझा जन्म, पुनर्जन्म, माझा जन्म हा मला गुरुने दिलेल्या तत्वमसी वाक्यातून झाला, असं जेव्हा मला कळेल, ज्यावेळी मी मरतो, या खुलचट कल्पनेतून आपण बाहेर पडू. मी मरतच नाही, सदा संचिला येत ना जात नाही, तयावीन रिता ठाव नाही. समर्थ बोलतात, तो येतं आणि जातं असं नाही, ते सततचं असतं, म्हणून त्याला सत म्हणतात. ते सतत आपल्याला भास करून देतं, ज्ञानाची जाणीव करून देतं, म्हणून ते ज्ञान आहे. आणि ते कायम आपल्याला सुखाकडं खेचून नेतं, सारखी सुखाची इच्छा मनामध्ये निर्माण करतं, म्हणून तो आनंद आहे. सद आणि चिद आणि आनंद हे सगळी जी रूपं आहेत, ही भगवंताची लक्षणं आहेत. 3 सद आहे ते कायम आहे, चिद म्हणजे ते ज्ञान आहे, आणि आनंद म्हणजे ते सुख देणारं आहे. ती सगळी लक्षणं मला लागू पडतात. मग मी आणि तो वेगळा कशा असेल? तो आणि मी एकच आहोत, अशी जेव्हा भावना तयार होते, त्याच वेळी आपल्या सगळ्या भ्रांतीपासून, सगळ्या संशयापासून आपण बाहेर पडतो. त्याला जीवनमुक्ती म्हणतात. आणि ही जीवनमुक्ती प्राप्त होण्यासाठी तो असतो कसा, वागतो कसा, त्याला प्रौढत्व म्हटलेला. प्रौढ झाला. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, पिकली या सेंद कडूपणा गेले, तैसी आम्हा केले पांडुरंगे. आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. कशी बोलतात बघा. सेंद नावाचं कुठलं तरी फळ आहे, पिकलं ना अगोदर कडू असते आणि पिकलं ना गोड होते. ते म्हणतात काय मगा, पिकली या सेंद कडूपणा गेले. ते कडू होतं ते एक फळ, म्हणजे मी जीव रूपानं स्वतःला मानत होतो. मी बाप, आई, मी प्रवचनकार, कीर्तनकार, मी शिक्षक, मी काहीतरी आणखीन कुठली तरी पदवी माझी आहे,
ती मी स्वतःला लावत होतो, त्यातनं बाहेर पडलो, मगच मी पिकलो. अगोदर कडू होतो, आता मी पिकलो. पिकली या सेंद कडूपणा गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. ज्यावेळी पांडुरंगाचा साक्षात्कार विठ्ठलाचा मला झाला, त्यावेळी माझ्यातलं जीवत्व, कडूपण, जीवत्व सगळं निघून गेलं आणि मी शांत अवस्था भोगा लागलो. मग आठवं गेला, नाठवं, आठवायचं काय होतं तेही गेलं, मला आठवत काय नाही तेही गेलं. म्हणजे मी विसरलोय काय काय असंही नाही, आणि मला काय आठवणीत ठेवायचं हे मला माहीत नाही. आठवं नाठवं गेला, भाव आणि अभाव, सगळं भाव अभाव रूप सगळं झाला स्वयंमेव पांडुरंग. मीच पांडुरंग आहे असं मला कळायला लागलं. उच्च दर्जाची अवस्था बरं आहे. आणि ही भोगायला आपलं शरीराची त्याला आपण ज्याला क्षमता म्हणतो, पात्रता आपल्याकडे आहे. ती पात्रता भगवंतानी मला दिलेली आहे, प्रत्येक व्यक्तीला दिलेली आहे. आता प्रत्येक व्यक्तीनं ती का करत नाहीत, तर ते आपलं माझं करण ते पण आहे की मी ती प्राप्त करून घेत नाही. माझ्याकडे नाही म्हणून नाही बरं काय, माझ्याकडे आहे, माझी क्षमता माझ्याकडे आहे. सुख कसं मिळवायचं मला माहिती आहे, सुखी कसं राहायचं मला माहिती आहे. सुख मिळवायचं नाही बरं काय, म्हणजे सुखाच्या शोधामध्ये आपण बाहेर पडतो ना. खोजो मत संत म्हणतात, खो जाओ. हे लक्षातच येत नाही. खोज यायला गप्प बस ना, खोजायला गेलास ना, शोधायला मग पळ धाव. इकडे आहे तिकडे आहे, जावयात आहे, मुलगीत आहे, मुलग्यात आहे, सुनेत आहे, नातवंडात आहे, प्रॉपर्टीत आहे, सोन्या नाण्यात आहे, प्रमोशनमध्ये आहे, सगळ्यामध्ये हा शोध चालू आहे. हा शोध जेव्हा संपतेल तेव्हा खो जाओ, तुझ्यातच तू आत्मनेम आत्मना तुष्ट स्थित प्रत्यस्त दोषते. आपल्याकडे एक श्लोक लावून ठेवल्याकडे शिवगडच्यामध्ये, प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनुगता आत्मनेम आत्मना तुष्टा स्थित प्रत्यस्त दोषते. 55 नंबरचा 2ऱ्या अध्यायातला भगवद्गीतेतला श्लोक आहे. सगळ्या कामनांचा जेव्हा त्याग होतो तेव्हा माझं सुख आत्मनेम आत्मना तुष्ट, मी माझ्यातच तुष्ट असतो. बायका मुलामध्ये नाही, समोरच्या प्रॉपर्टीमध्ये नाही, वस्तूमध्ये नाही, मोबाईलच्या गाण्यामध्ये नाही, माझ्यातच आत्माला सुख दिसायला लागतं. त्यामुळे ह्या सगळ्या वस्तू माझ्यासाठी निरुपयोगी ठरतात, कारण मीच माझ्यासाठी उपयोगी ठरतो. म्हणून माऊली म्हणतात ते प्रौढत्व प्राप्त व्हायसाठी या गोष्टीचा विचार करायला सांगितलेला आहे. आता ती माणसं असतात कशी, त्यांची चिन्ह मी सांगतो म्हणतात माऊली. तयाची या चिन्हाचा निवाड सांगेन ऐक. आता मी तुला ते चिन्ह सांगतो, त्यासाठी 4था श्लोक वापरला बघा. यदाही नेंद्रियार्थेषु न कर्मस्व अनुषज्यते सर्व संकल्प संन्याशी योगारूढस्त दोच्यते. कुणाला म्हणायचा योगारूढ झाला? कोणता संन्यासी? सर्व संकल्पाचा ज्यानं त्याग केलेला आहे आणि इंद्रियांच्या विषयात आणि कर्मात, इंद्रियांच्या विषयात आणि कर्मात, कर्म म्हणजे क्रियेत व्यस्त नाही, आसक्त नाही, आणि त्यानं सर्व संकल्पाचा त्याग केलेला आहे. संकल्प शब्दाचा अर्थ आहे इच्छा, आतल्या असणाऱ्या वासना, असे असावं, ते असावं, हे नको, ते नको, अशा सगळ्या इच्छांचा त्यानं त्याग केलेला आहे. तो कसा आहे? योगारूढ झाला म्हणून समज, त्यालाच खऱ्या आत्मसाक्षात्कार झालाय असं समज. पहिल्यांदाच 2 खुणा सांगितलेल्या की ज्यानं आपलं सुख जे आहे ते इंद्रियाच्या विषयात नाही हे त्याला कळलेलं आहे. आणि नुसतंच कर्म करण्यामध्ये सुद्धा सुख नाही हेही कळलं. कर्म टाकण्यामध्ये सुख नाही आणि कर्म करण्यामध्ये, अधिक कर्म करण्यामध्ये सुख नाही. म्हणजे वैफल्यग्रस्त होऊन टाकून देणं, वैताग, नको मला, जातो घर सोडून, काय घरात शांती नाही, काय नाही, जातोस म्हणजे कुठं जातोस? ते दुःखाचं भांडार आहे ना तुझ्या मनात आहे, तेच घेऊन निघाला असतो. आपण म्हणतो घरात मला त्रास देतात लोक, बाहेर गेल्या बाहेरची लोक त्रास देतील, चेहरे बदलतील, दुःख सुटणार नाही. मला काय उपाय करायला पाहिजे बघा, कोणी असो, घरातली नाहीतर बाहेरली, मी आज सुखी राहिलो पाहिजे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आतमध्ये माझं सुख आहे ते मला बघायला पाहिजे. ह्यांच्यावर ठेवून अवलंबून काय? रोज वेगवेगळी माणसं भेटतात, कोण चांगलं बोलवतो, का उलटच बोलतो, काय कोण तर टीका करतो, कोण काय करतो. मग प्रत्येक शब्दाला मी नाचूक आहे त्यांच्याबरोबर नाही, त्यातच आयुष्य निघून जाईल. तो असा का बोलला, तो तसा का बोलला, रात्रीची झोप लागत नाही, यांच्यासाठी एवढं केलं, माझ्यासाठी काहीच केलं नाही, यांना देताना त्यावेळी वाटलं नाही, माझी मदत घेतली, आता मला मदत करताना दुर्लक्ष करतात. सगळे विचार जे आहेत ना सगळे कल्पनेतले आहेत. जेव्हा आपण एक टाकून देऊ ना त्यावेळी विश्रांतीचा अनुभव घेतो. बसल्या ठिकाणी झोपावं लागत नाही, नुसती विश्रांती, शांत.
या विचारातूनच आपण बाहेर व्हायला पाहिजे. कुठले विचार? जे मला या प्रपंचामध्ये गुंतवतात ना, वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये, परिस्थितीमध्ये, घटनेमध्ये मला फिरायला लावतात, त्या चक्रात फिरायला लावतात, ते विचार, त्या विचारातून माझी मुक्तता व्हायला पाहिजे. म्हणून मी मुक्त झालो. मुक्ती कशाला म्हणायची? त्याला. काय आत्मा मिळाला? आत्मा काय प्राप्त करायची गोष्ट आहे का? नाही. आत्म्याचं दर्शन होतंय का? नाही. माझंच मला दर्शन होतं. मी कोण आहे हे मला कळलं, त्यावेळी आत्मदर्शन म्हणतात त्याला. बाकी देव वगैरे काय दिसत नाही. दिसायला असेल कसं सांगा ना तो. आपण मगाशीच आपण बघितलं, तो सतरूपाने सतत आहे, त्यामुळे आपल्याला दिसत नाही. दिसत नाही म्हणून नाही असं आपण बोलतो. ही वैज्ञानिक भाषा झाली. किंवा बुद्धीचं काय? दारिद्र्य. बाकी अन्य काही बोलता येत नाही याबद्दल. म्हणून वेदांताचा अभ्यास हा विचार करण्यासारखा आहे. जो योगी इंद्रियांच्या विषयात आणि कर्मात आसक्त होत नाही आणि सर्व संकल्पाचा त्याग करतो, तेव्हा त्याला योगारूढ म्हणतात. म्हणून योगमार्गावर चालणाऱ्या साधकाला वरील श्लोकात जी अगोदरच्या लक्षणं जी सांगितलेली होती, तिसऱ्या श्लोकामधली, ती लक्षणं दिसायला लागतात. कारण तो यम, नियम, प्राणायाम वगैरे करतो. माऊलींची भाषा आपण बोलायला चालू केली आहे बरं का. जेव्हा आपण भक्ती आणि ज्ञान बोलायला जाऊ ना, ही भाषा मागं पडणार आहे. कारण ह्याचा आपल्याला फारसा उपयोग नाही. फक्त आपल्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत ना, त्याचा संदर्भ घेऊन आपण पुढे निघालो. ज्यावेळी असा योगारूढ होत होत जातो, त्याला वाटते मला कळायला लागले, मला समजायला लागले, आणि त्यातच तो गुंतून राहण्याची शक्यता असते. तेवढ्यापुरतं ते पूर्ण समजलेलं नसतं, अर्धवट समजलेलं असतं. आणि मला वाटते पूर्ण समजलेलं आहे म्हणून त्यासाठी सांगायला लागलेत, आपण योगारूढ झालोय असं वाटतं. दासबोधामध्ये एक फार सुंदर ओवी आहे बघा. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, आणि त्यास प्राणी मंद बुद्धीस्तव देव म्हणती, ब्रह्म म्हणते. काय बघा, इकडे दृश्य इकडे देव. ज्यावेळी ध्यानात बसलेले असतात ना, त्यावेळी कुठंतरी थोडंसं अशा गोष्टी, कुठंतरी एखादा कलर वगैरे दिसायला लागतो, आणि दिसायला लागल्यावर त्याला वाटतं मी पोचलो आता. ते पोचणं नसतं बरं का, ते सुद्धा फिरणंच असतं. फक्त त्या काळात आपण शांत झालेला असतो म्हणून ते काय म्हणतात बघा, मध्येच कधीतरी प्रपंच दिसतो, कधी कधी आपण ज्यात नामाला बसलो त्या नामाचा अनुभव येत असतो. इकडे दृश्य इकडे देव, आणि मधी काहीच नाही. अरे काय मोकळंच आहे सगळं. मधी शून्यत्वाचा ठाव, सगळा अंधार वाटत असतोय. इकडे तर देवाचा विचार मी करायला लागलोय, त्याचं ध्यान लावायला लागलोय, नाम घ्यायला लागलोय, उच्चार पण करायला लागलोय, पण तरीही प्रपंच मध्ये येऊन डोकावतोच. जसं आपण खोलीमध्ये बसलेलो असतो, लहान पोरं येतात आणि बघतात, आई काय करते जरा बघूया, तसं ते विचार येतात बघा प्रपंचाचे. लगेच ऑफिसमध्ये विचार येतात, लगेच डोकायला लागतात आतमध्ये आपल्या. हे काय मध्ये झालं असं आपण म्हणतो, आणि सोडूया, इकडे जाऊया. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव. पण मंद बुद्धीचे असतात, ज्यांनी पूर्णपणेला गेलेली नसतात, मंद बुद्धीस्तव प्राणी, त्याला ब्रह्म म्हणतात. माझं पूर्ण झालं, आता मला देवाचा साक्षात्कार झाला, अजिबात झालेला नसतो. हे सांगण्यासाठी धोका आहे म्हणून सांगितलेला आहे. तो असतो कसा, मग नेमका असतो कसा याचं वर्णन करायला सुरुवात आहे. 62 नंबरची ओवी काय सांगते बघा. तरी जयाची या इंद्रियांच्या घरा, नाही विषयांची या एरझारा, जो आत्मबोधाच्या ओवरा पोहुडला असेल. तो कसा असतो बघा, ज्याच्या इंद्रियांच्या घरामध्ये विषयांचं येणं जाणं नसतं. विषय म्हणजे कुठले? हेच आपले शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. प्रपंचातले अनेक प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती, कीर्ती, हे थोडे आणि परत परमपूज्य काकांनी 5 विषय सांगितलेले आहेत. हे सारखे मला त्रास देत असतात. हे येतात सारखे जातात, येतात, दार ढकलायचं, काही शांतच पडू देत नाहीत की हो. आपण म्हणत नाही दुपारचं कुठं जरी शांत पडावं म्हटलं तरी पोरं सारखे आत येतात, दार ढकलतात, कुठं पाणी प्यायला जातात, भांडी वाजवतात, माझी झोप मोडतात. तसे हे विषय आहे. कुठं तरी नामाला बसलं ना, घुसलेत बघा, काय चाललंय, काय बसलाय, काय मग ते कामाला जायचं, त्याचं काय झालं, मगाशी म्हणतो होता फोन लावायचा आहे अमक्याला, तू लावलाच नाही, उठा फोन लावा. अरे नाम घेऊ काय फोन लावू? नाही, उठ फोनच लाव. हे विचार कसे करतात बघा, सारखा ढकला ढकली बसलं ना. म्हणून जयाच्या इंद्रियांच्या घरात, ज्याच्या इंद्रियांच्या घरामध्ये विषयांच्या येणं जाणं थांबलेलं असताना, तो आत्मस्वरूपाच्या वृत्तीशून्य अवस्थेमध्ये पोहोचलेला असतो, शांत झोपतो. काय कुठली दगदग नाही, काय नाही, कुणाचा आवाज नाही, गोंगाट नाही, कुठेतरी तिथे किडे किंवा पिसवा आहे त्या चावतात, असं काही नाही. एकदम शांत, एकदम शांत. का? विषयांचं येणं जाणं थांबलं ना, विषयांचा विचार थांबला ना, आणि त्यामुळं तो शांत पडतो. मग ज्याच्या स्थितीमध्ये अशी स्थिती झालेली आहे त्याला जीवनमुक्त म्हण असं माऊली बोलतात.
आता लक्षणं सांगायला चालू केलेली आहेत. तरी जयाची या इंद्रियांच्या घरा नाही विषयांची या एरझारा, जो आत्मबोधाच्या ओवरा म्हणजे ओवरीमध्ये त्या गर्भगृहामध्ये आत जो गाभारा असतो ना, त्या गाभारामध्ये शांत झोपलेला असतो. आणि हा गाभारा काही दाखवता येत नाही बरं का. फिजिकली जरी मेडिकल सायन्स सुद्धा दाखवू शकत नाही. आतमध्ये माझं हृदयाकाश आहे असं ही वेदांताची भाषा आहे किंवा पतंजली योगशास्त्राची भाषा आहे. आत हृदयाकाश आहे, चिदाकाश आहे. तर हे चिदाकाश कुठं आहे जरा दाखवूया, नाही सापडत. आणि संत ज्याला हृदय म्हणतात ना, त्या हृदयालाच ते हृदयाकाश म्हटलेलं आहे, अंतःकरण म्हटलेलं आहे. ते हृदय म्हणजे हार्ट नाही बरं का, मेडिकल सायन्समधलं. हार्टचा त्याचा काही संबंध नाही, ते हृदय वेगळंच आहे, त्याला अंतःकरण म्हणतात. आणि ह्या गोष्टीचा विचार इथे सांगितलेला आहे की जो शांतपणे झोपलेला असतो, कारण इंद्रिय आणि विषय यांचे रोजचे संबंध असतात. क्षणाक्षणाला आत्ता संबंध यायला लागला बघा, कानाचा आणि माझ्या बोलण्याचा संबंध आपल्याला यायला लागला. हा शब्दविषय काम चालू आहे बघा त्याचं, हा शब्दविषय घुसायला लागला. पण चांगलं आहे माझ्यासाठी, मला शांती देणारे शब्द माझ्या कानावर पडायला लागलेत तर चांगली गोष्ट आहे. त्याच निंदा किंवा कर्कश एखाद्या डॉल्बीचा आवाज पडला असता तर किती त्रास झाला असता बघा. म्हणून इथं विचार केला आहे, नित्य संबंध असतो इंद्रियांचा. विषय नसल्याशिवाय ती व्यक्ती जगू शकत नाही, ध्येय निर्वाहच होत नाही त्याचा. विषय नसून कशी चालतील बघा. शब्द बोलायला लागतं, ऐकायला लागतं, हा शब्द विषय आहे. रूप पाहावं लागतं, का डोळे बंद करून घेऊया का पट्ट्या मारूया, पाहायचं आहे रूप. नंतर शब्द स्पर्श म्हणजे कुठंतरी हात लावावा लागतो आणि स्पर्शाचं ज्ञान होतं. रूप रस गंध, रस म्हणजे काहीतरी चाखावं लागतं, खावं लागतं. गंध म्हणजे वास आपोआपच येतोय. मी काही नाक बंद करू शकत नाही, कानानं ऐकायला बंद करता येत नाही, कानात सगळे शब्द घुसतात. मग ह्यांच्यापासून बाजूला राहता येईल का, नाही राहता येईल. मला खावं लागेल, मला झोपावं लागेल, बोलावं लागेल, ऐकावं लागेल, स्पर्श करावा लागेल, वास घ्यावा लागेल. मग काय करायला पाहिजे, कधी कुठला स्पर्श घ्यावा, कोणती गोष्ट पाहावी, हे मात्र बंधन मी घालू शकतो. म्हणून इंद्रिय आणि विषय यांच्यामध्ये जी जवळीकता निर्माण झालेली असते, त्यामुळं हे विषय सतत त्रास देत असतात असं माऊली बोलतात. आपण या ओवीचा विचार नंतर करावा लागेल, वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून आजची सेवा विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.